ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युतीवरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये अद्याप हालचाली झाल्या नाहीत। तर युतीची जबाबदारी ठाकरे बंधूंनी स्वीकारावी, नाहीतर इतिहास दोघांनाही माफ करणार नाही, असं प्रकाश महाजन म्हणाले। पाहूया। मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे बंधूंवरून मोठं वक्तव्य केलंय। युतीच्या चर्चा अजूनही मीडियाच्याच माध्यमातून सुरू आहेत, पण ही जबाबदारी दोघांनाही पेलायची आहे, नाहीतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना इतिहास माफ करणार नाही, असं प्रकाश महाजन म्हणाले। इतिहासाने फार मोठी जबाबदारी तुमच्यावर टाकली, जर तुम्ही ती पेलली नाही, तुम्ही ती स्वीकारली नाही, तर इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही। म्हणून माझं म्हणणं आहे की ओळखा, जर आज मराठी भाषेचं रक्षण नाही केलं, आज मराठी माणसाच्या हक्काचं रक्षण नाही केलं, तर मराठी माणूस 100 वर्ष मागे ढकलला जाईल। पण समजा हे जर का उभा राहिले नाहीत, एकत्र आले नाहीत, तर या दोघांचंही भवितव्य काय असेल काका? मी भविष्यवेत्ता नाही आहे, पण मी म्हणलं ना, मराठी माणूस निराश होईल, हताश होईल आणि परिस्थितीला शरण जाईल। सकारात्मक आहोत हे सांगण्यापलीकडे ठाकरेंची शिवसेना असो की मनसे, दोघांकडूनही चर्चा पुढे गेलेली नाही। त्यातच मनसेला आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रस्तावाची प्रतीक्षा आहे, तर योग्य वेळी योग्य निर्णय होईल, असं संजय राऊत म्हणाले। ते अनिल परब असतील, अनिल देसाई असतील, सुभाष देसाई असतील, खुद्द संजय राऊत असतील, तुम्ही कधी गेलात राजसाहेबाकडे? अरे ज्याचं मन एवढं उदार आहे, जो शत्रूला सुद्धा आदरातिथ्य करतो, तुम्ही जाऊन कधी योग्य प्रपोजल ठेवलंय? आणि मीडियासमोर तुम्ही काय कशामुळे चाललंय? व्यथित आहे सामान्य कार्यकर्ता, दोन्ही बाजूचा मराठी जनता व्यथित आहे आणि इतिहास या सगळ्या गोष्टीची नोंद घेईल। युती होईल न होईल तो विषय खूप पुढचा आहे, त्याचं ज्योतिष्य आपण नाही सांगू शकत। अरे आज चाललंय काय की सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीनं अतिक्रमण करतो इतर पक्षावर, तुम्ही कधी पाहिलंय? योग्य वेळी निर्णय होतो, एवढंच मी सांगेन। राजकारणामध्ये एक योग्य वेळ येते आणि त्या वेळेला सगळ्या गोष्टी होत असतात। ठाकरे बंधूंच्या युतीवरून तसं पाहिलं तर मनसेतच मतप्रवाह असल्याचं दिसतंय। प्रकाश महाजन युतीसाठी आग्रही आहेत, तर संदीप देशपांडे उद्धव ठाकरे आणि राऊतांसह ठाकरेंच्या शिवसेनेवरही तुटून पडतायत। भास्कर जाधव ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा आहे, त्यावरून टीकेची संधी देशपांडे यांनी साधली आहे। महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधवांच्या मनातलं ओळखलं का, असा टोला देशपांडेंनी लगावला। मला असं वाटतं त्या ट्विटमध्ये विचारलंय मी, जे लोक महाराष्ट्राच्या मनातलं ओळखतात ते भास्कर जाधवांच्या मनात काय त्यांनी ओळखलंय का, एवढाच माझा प्रश्न आहे आणि साधा आणि सोपा प्रश्न आहे। देशपांडे किंवा मनसेच्या नेत्यांकडून टीका होत असली तरी सहन करण्याच्या भूमिकेत ठाकरेंची शिवसेना दिसतेय। अर्थात युतीच्या पुढाकारासाठी आता योग्य वेळ कधी येईल हे राऊतच सांगू शकतील। योग्य वेळी निर्णय होतो, एवढंच मी सांगेन। छत्रपती संभाजीनगरहून दत्ता कनावटेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।